नमस्कार. ब्लाऊजच्या बॅक पार्टला टक्स कसे मारायचे तर याची मेथड पहा. एक सिंपल अशी मस्त तुम्हाला सांगते टेक्निक की जेणेकरून ब्लाऊज पाठीमागून उचलणार नाही. तर साईज वाईज पहा. आडवे अंतर घ्यायचे 3.5 किंवा 4 इंचावरती. हेवी साईज असेल तर तुम्ही आडवे 4 घेऊ शकता. उभे आहे ते 4.5, 5 किंवा 3.5, 4 किती पण येऊ शकते. कारण आहे ना, हा जो गळा आहे त्या गळ्याच्या खालच्या साईडला पहा टक्स मारायचा आहे. गळ्याच्या साईडला जरी मारला तर तो गळ्यापेक्षा वरती येता कामा नाही, त्याची लेवल सोडून. तर त्याची लेवल जिथे आहे तिथून कमीत कमी अर्धा इंच खाली किंवा लेवलला असा टक्स हा मारायचा. आणि हा पहा साईड पार्ट असा एकावरती एक ठेवूनच शिलाई करायचा बॅक टक्स. जर तुम्ही हा गळ्याच्या वरती येऊन दिला तर काय होणार, ब्लाऊज हा पाठीमागच्या साईडने कमरपट्टीच्या बाजूने उचलणार. त्याच्यामुळे ही महत्त्वाची टिप्स ध्यानात ठेवायची. गळ्याच्या उंचीच्या खाली आला पाहिजे, तो वरती येता कामा नये. असा टक्स मारला आणि साईडचे दोन्ही पार्ट एकसारखे धरले तर ब्लाऊज पाठीमागून अजिबात देखील उचल